आणि आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या। देशभरात धुळवडीचा उत्साह आहे। एकमेकांवरती रंगांची उधळण करत सण साजरा केला जातो आणि बच्चे कंपनीमध्ये सुद्धा या दिवशी आनंदाचं वातावरण असतं। राज्यात सर्वत्र धुळवड साजरी केली जाते। मुंबई पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी सुद्धा सिंहगड एक्सप्रेस मध्ये रंगांची उधळण केली आणि एकमेकांना रंग लावत त्यांनी सण साजरा केला। पिंपरी चिंचवड मधल्या एचए कॉलनीमध्ये होलिका दहन करण्यात आलं आणि यावेळी पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्यात आला। गोंदिया जिल्ह्यामध्ये जागोजागी होलिका दहन करण्यात आलं आणि यावेळी एकमेकांना गुलाल लावत बच्चे कंपनीसह आबालवृद्धांनी आनंद साजरा केला। मावळमध्ये सुद्धा होळी सण उत्साहात साजरा झाला। ग्रामदैवत असलेल्या डोणू आईच्या मंदिरासमोर एकत्रित येत ग्रामस्थांनी होळी पेटवली आणि यावेळी लाकडाचा वापर न करता गोवरांचा वापर करण्यात आला। शहापूरमधल्या आवरे गावात पारंपरिक पद्धतीनं होळी सण साजरा करण्यात आला। हनुमान मंदिरापासून मिरवणूक काढत होळीची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर बोंबा मारत होलिकेचं दहन करण्यात आलं। वाशिम शहरातील नागरिकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने होलिकोत्सव साजरा केला। गुटखा, सिगारेट, तंबाखू या व्यसनाचं उच्चाटन व्हावं यासाठी या उद्देशाने परिसराची स्वच्छता करत होळी पेटवून त्यात कचरा, गुटखा, तंबाखू, सिगारेट यासह प्लास्टिक पिशव्यांचं दहन करण्यात आलं। अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील चिलकातांडा इथे बंजारा समाजानं पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली। बंजारा समाजाच्या होळीत पाल, गेर, फगवा अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात आणि हा संपूर्ण कार्यक्रम तांडा प्रमुख नायकाच्या घरासमोर सादर होतो। कोळीवाड्यांमध्ये होळीचा सण अत्यंत निराळ्या पद्धतीने साजरा होतो। वरळीच्या कोळीवाड्यात होळीच्या रात्री पुरणपोळीचा नैवेद्य, डोक्यावरती मातीची मडकी, होळीची सुंदर सजावट यासह दागिन्यांनी नटून थटून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात। रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यातील केळवत गावात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो। इथे पारंपरिक पद्धतीने होम पेटवण्यात आला। शिमगोत्सवात फाग पंचमीला देवळातून बाहेर पडलेल्या पालख्या देवळामध्ये पुन्हा आणल्या जातात। रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये गणेश मंदिरासमोर विविध प्रकारचे खेळ खेळत पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून नागरिकांनी शिमगोत्सवाचा आनंद लुटला आणि यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील दाभोळमध्ये मानकऱ्यांच्या हस्ते होम पेटवण्यात आला आणि हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। होमामध्ये ठेवलेले नारळ होम पेटल्यानंतर प्रसाद म्हणून नागरिक आपल्या घरी घेऊन जातात। रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमध्ये शिमगोत्सवात मढ काढण्याची परंपरा असते आणि गावची इडापडा टाळण्यासाठी श्रीदेवी पाथरजाईचा होम लागल्यानंतर प्रतिकात्मक मढ सजवलं जातं। संपूर्ण शहराच्या सीमेवरून हे मढ फिरवल्यानंतर पाथरजाईच्या होमात हे मढ टाकलं जातं। बुलढाण्यात सैलानी बाबांच्या यात्रेत लाखो नारळांची होळी पेटवण्यात आली। सैलानी बाबांच्या यात्रेत लाखोंच्या संख्येनं भाविकही सहभागी झाले। कर्जतच्या पोशीर गावात पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करण्यात आलं आणि होलिका दहनापूर्वी भजन आणि पारंपरिक लोकगीतं सादर करण्यात आली। यानंतर गावातल्या मानकऱ्यांच्या हस्ते होलिका दहन करण्यात आलं।
मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरती यंदा पहिल्यांदाच होळी साजरी करण्यात आली आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी होलिका मातेचं पूजन करून वंदन केलं. समाजातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सद्विचारांचा सहवास घडावा असं मागणं मागितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किसननगर इथल्या होळी महोत्सवाला भेट दिली आणि यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा नातू रुद्रांश देखील होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या मूळ गावी पाली इथे ग्रामस्थांसोबत होळी साजरी केली आणि यावेळी उदय सामंतांनी ढोल ताशा वाजवण्याचा आनंद लुटला. राणा दाम्पत्यानं मेळघाटात आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली आणि गावागावात होळी पूजन करताना नवनीत राणा यांनी आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक नृत्य सादर करून याचा उत्साह द्विगुणित केला. नाशिकमधील अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसलाय. निर्यातक्षम द्राक्षांची काढणी थांबली असून परिपक्व होण्याच्या मार्गावरती असलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत. जळगाव शहरातील वादळी वाऱ्यामुळे बाजारपेठेतील दुकानदार आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. भागवत सोहळा सुरू असताना तिथला मंडप देखील उडून गेल्यामुळे गोंधळ माजला आणि हवामान खात्यानं पुढचे काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. जुन्नर तालुक्यातील माळशेज नाणेघाट परिसरात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली आणि गारांमुळे स्थानिकांची चांगलीच धावपळ झाली. पुण्यातील वडगाव शेरी इथल्या एका इमारतीसमोरच्या नारळाच्या झाडावरती वीज कोसळली. विजेचा दाब वाढल्यामुळे परिसरातील काही घरांमध्ये टीव्ही आणि फ्रीज सुद्धा जळले. ठाण्यामध्ये हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागाला सुद्धा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आणि त्यामुळे परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण झालं होतं. राष्ट्रीय स्तरावरती एकच हिट ॲक्शन प्लॅन तयार होत असून सद्यस्थितीतील उष्माघाताशी लढण्यासाठी असलेल्या कृती आराखड्यात त्याचा समावेश होणार आहे. विशेष म्हणजे देशातील शहरांसाठीचा हिट ॲक्शन प्लॅन नागपूरच्या विविध भागातील तापमानाचा अभ्यास करून तयार करण्यात आलाय. उल्हास नदीमध्ये होणाऱ्या जलप्रदूषणाचा निषेध करण्यासाठी उल्हासनगरमध्ये प्रदूषणाच्या होळीचं दहन करण्यात आलं आणि उल्हास नदी बचाव कृती समितीच्या वतीनं मोहने बंधारा इथे या प्रतिकात्मक होळीचं दहन करण्यात आलं. रेल्वेचं पिंक बुक नुकतंच जाहीर करण्यात आलं असून यात पुणे विभागातील विविध विकास कामं तसंच रेल्वे सेवा विस्तारीकरणासाठी 600 कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र कोल्हापूर रेल्वे वैभववाडी मार्गे कोकणाला जोडण्याच्या प्रकल्पासाठी 1-2 लाखांची नगण्य तरतूद करण्यात आली आहे. दहिसर पूर्व ते जोगेश्वरी पूर्व या मेट्रो 7च्या मार्गावरील आनंदनगर स्थानकाचं नाव पूर्ववत करण्यात आलंय तर पठाणवाडीचं नाव पूर्ववत करण्याच्या मागणीचा विचार का केला नाही अशी विचारणा उच्च न्यायालयानं MMRDला केली. तसंच शुक्रवारपर्यंत या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत. पुण्यातील PMPMLच्या बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांनी पुकारलेला संप अखेर मिटलाय. तब्बल 30 तासांनंतर हा संप मिटला असून आज सकाळपासून सर्व बस सेवा देण्याचे कंपन्यांनी मान्य केलंय. ठाण्यातील शिवाजीनगर येथे शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आले आणि यावेळी शिवसेनेनं जबरदस्ती ही शाखा बळकावल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून शाखेच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि हा वाद चिघळू नये यासाठी ठाणे पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून गर्दी पांगवण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाऊ विनोद पटोले यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. डॉक्टर प्रमोद साळवेंचं अपहरण करत मारहाण करत शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपुरातील चेन्नई दिल्ली मुख्य मार्गावरती मालगाडी रुळावरून खाली उतरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. बल्लारपूर रेल्वे स्थानकात मालगाडी डबा घसरल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. बुलढाण्याच्या खामगावमधील शेलोडी गावातील शेतात भीषण आग लागली आणि या आगीनं उग्र रूप धारण केल्यामुळे मोठं नुकसान झालंय. ही आग लागण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घराशेजारच्या जंगलाला लागलेल्या वणव्याच्या आगीची
ठिणगी घरावरती पडली आणि बदलापूरमधील माजी नगरसेवकाचं घर जळून खाक झालं. सुदैवानं भोईर कुटुंब घरामध्ये नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली किंवा नुकसान टळलं. बदलापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी 1.5 तासानंतर या आगीवरती नियंत्रण मिळवलं. शिर्डीहून शनी शिंगणापूरकडे जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या कारला राहाता तालुक्यातील आस्तगाव परिसरामध्ये अचानक आग लागली आणि यावेळी तातडीनं कारमधील सर्व 4ही प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्यामुळे जीवितहानी टळली. फायर ब्रिगेडनं आगीवरती नियंत्रण मिळवलं, मात्र आगीमध्ये कार जळून खाक झाली. उल्हासनगर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आणि बांधकामावरती कारवाई न करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं. बुलडाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना बिबट्याचं दर्शन होत आहे. गेल्या काही दिवसांपासून एक बिबट्या सातत्यानं जंगलातून ये-जा करत असल्यामुळे पर्यटकांना त्याचं दर्शन होत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा 2 दिवसांवरती येऊन ठेपला. या निमित्तानं नांदुरकीचं झाड वैकुंठ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्तानं श्री क्षेत्र देहूमध्ये ठिकठिकाणी सप्ताह सुरू आहेत. हरिपाठ, भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. त्यामुळे देहूमध्ये भक्तिमय वातावरण दिसतंय. पंढरपुरातील उत्पाद समाजाच्या वतीनं लावणी महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला आणि होळी ते रंगपंचमी असा 7 दिवसांचा लावणी महोत्सव पार पडत असतो. मेघालय आणि नागालँड राज्यांमध्ये आज नवं सरकार स्थापन होणार आहे. मेघालयमध्ये सकाळी 11 वाजता तर नागालँडमध्ये दुपारी 2:30 वाजता नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडेल. त्रिपुरातील विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून माणिक साहा यांची निवड करण्यात आली. माणिक साहा 8 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून पंतप्रधान मोदी सुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. गुजरात एटीएस आणि कोस्टगार्डला ड्रग्ज विरोधातील कारवाईमध्ये मोठे यश आलंय. एका इराणी बोटीतून तब्बल 425 कोटी रुपयांचे 61 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांची आज सीबीआय चौकशी होणार आहे. लालू प्रसाद यादव यांच्यासोबतच मीसा भारती यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये एका रासायनिक कारखान्याला भीषण आग लागली आणि ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दिल्लीच्या नंदनगरी भागामध्ये शेजारच्या मुलाने एका अल्पवयीन मुलीवरती गोळी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि या गोळीबारात जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी आरोपीला अटक केली. आंध्र प्रदेशच्या नंद्याल जिल्ह्यातील एका गावातील ग्रामस्थांना वाघाचे 4 बछडे सापडलेत आणि ग्रामस्थांनी या बछड्यांना सुरक्षित ठिकाणी हलवून वन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांच्यावरती अटकेची टांगती तलवार असल्याचं दिसून येते. अटक वॉरंट रद्द करण्यासाठी करण्यात आलेली याचिका इस्लामाबाद कोर्टानं फेटाळली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला हिमवादळाचा मोठा फटका बसला. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील 13 शहरांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आणि सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.